ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिवाजी पार्कवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेमध्ये भाजपकडून अशा प्रकारचे तब्बल 40,000 पत्रकं जे आहे ते वाटण्यात येणार आहे, जे जवळपास 1 लाखपेक्षा जास्त लोक या ठिकाणी येणार, त्यांना हे पत्रकं जे आहे ते वाटले जाणार आहे। आणि या पत्रकावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे। आणि विरोधक जो आरोप करतायत की भाजप 400 जागा निवडून आल्यानंतर संविधान बदलणार, ते कसं खोटं आहे, अशा प्रकारचे हे पत्रकं आहे। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम आपल्या सोबत आहे। भाऊ, काय पत्रकं, किती पत्रकं वाटणार? आम्ही आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे पत्रकं वाटलेले आहेत, ज्या पद्धतीचा अपप्रचार मागच्या या निवडणूक काळामध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध चालवलेला आहे की भाजपाच्या 400 पार जर जागा झाल्या तर हे संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही। हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी आमचा सामान्य ते सामान्य कार्यकर्ता त्या पद्धतीचा प्रयत्न करतो आहे। यामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आपल्या सत्ता काळामध्ये या देशातल्या संविधानाची, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची मुडतोड केली, तौहीन केली, अपमान केला, ऐशी तैशी केली। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। तेच नकटे आपल्या या मोठ्या नाकानं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध चुकीचा आरोप करतायत, तो खोडून काढण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न आहे। आणि आम्ही या प्रयत्नामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचे पत्रक वाटलेले आहेत। आज आदरणीय मोदीजींच्या सभेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीचे पत्रकं वाटण्यात येत आहेत। किती पत्रकं असे वाटणार आहेत आणि नेमकं काय म्हणायचं आहे या पत्रकांमधून, तुम्हाला काय साध्य करायचं? आज या ठिकाणून आम्ही जवळपास 5,000 पत्रकं वाटणार आहोत। या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं की इंदिरा गांधींनी 42व्या घटना दुरुस्तीने या देशाच्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये बदल केला। धर्माच्या आधारावर आरक्षणाच्या कोणत्याही पद्धतीची तरतूद नसताना काँग्रेस आणि इंडिया अलायन्सच्या सत्ता काळामध्ये तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा राज्यांमध्ये ओबीसीमधला 27% कोटा कमी करून धर्माच्या आधारावर मुस्लिम बांधवांना आणि ख्रिश्चन बांधवांना आरक्षण देण्याचा चुकीचा प्रकार आणि पायंडा या इंडिया अलायन्स आघाडीच्या सरकारने केलेला आहे, जे अत्यंत चुकीचं आहे। ते सत्य जनतेसमोर यावं म्हणून हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं केलेला प्रयत्न आहे। आणि मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे काही झालं तरी चालेल, परंतु SC ST OBCचं आरक्षण कोणत्याही पद्धतीनं कमी होऊ देणार नाही, ते सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे विरोधक आरोप करतात की भाजप 400 जागा निवडल्यानंतर संविधान बदलणार, त्यामुळे भाजप आता सगळ्या लोकसभा मतदारसंघात अशा प्रकारचे पत्रकं वाटतंय? निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या 48च्या 48 मतदारसंघांमध्ये आम्ही अशा पद्धतीचे पत्रकं वाटलेले आहेत। लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो झालेलो आहे आणि आज लोकांना सत्य ते कळलेलं आहे की हा जो खोटा अपप्रचार आहे हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीने पसरवलेला अपप्रचार आहे। मुंबई आणि बाकीच्या जागा आहेत तिथे वाटतंय? निश्चितपणानं मुंबई आणि संपूर्ण 13 मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रपरिषदा घेण्यात आलेल्या आहेत, पत्रकं वाटण्यात आलेले आहेत, छोट्याखानी बैठका देखील घेण्यात आलेल्या आहेत। नक्कीच विरोधकांनी जो प्रचार केला तो खोडून काढण्यासाठी आम्ही संविधान बदलणार नाही आणि काँग्रेसनंच कशा प्रकारे संविधान बदललं, अशा प्रकारचं पत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेत जवळपास 5,000 पेक्षा जास्त पत्रकं वाटण्यात येत आहे। आणि ज्या काही शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका आहे सगळ्या लोकसभा मतदारसंघात ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम आणि भाजपची टीम हे पत्रकं वाटत असल्याची माहिती। कॅमेरामॅन कमलेशसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।